आजच्या लेक्चरमध्ये आपण चर्चा करणार आहोत। यावेळेस नवीन व्याघ्र प्रकल्प जो आला असेल, जो महाधव व्याघ्र प्रकल्प आहे, जो की 58वा व्याघ्र प्रकल्प भारतातला ठरलेला आहे, त्या ओरिएंटेड एकूण एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून आपली चर्चा चालणार आहे। तर आजच्या लेक्चरला जे पहिल्यांदा चर्चेत ठिकाणं आहेत, त्या चर्चेत ठिकाणामध्ये जे पहिल्या क्रमांकाचं आहे ते आहे गाझियाबाद महानगरपालिका। आणि गाझियाबाद महानगरपालिका आत्ता का चर्चेत आहे, त्याचं कारणही एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातूनच आहे। ज्यावेळेस आपण महानगरपालिका पंचायत राजमध्ये पाहतो, त्यावेळेस आम्हाला माहीत आहे की शहराच्या विकासासाठी, स्वच्छतेसाठी कार्य करण्यासाठी जर कोण असेल तर ती मात्र महानगरपालिका असते। पण 2025 मध्ये गाझियाबाद महानगरपालिका चर्चेत असण्याचं कारण जर काय असेल तर गाझिया महानगरपालिकेनं ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड काय केलेले आहेत तर ते मात्र काढलेले आहेत। यालाच हरित महानगरपालिका बॉन्ड असं सुद्धा म्हटलं जातं। आता ही हरित महानगरपालिका बॉन्ड काढल्यामुळे होते काय किंवा झाले काय आणि कशासाठी काढले जातात हे माहीत असणं थोडंसं गरजेचं आहे। जे उत्तर प्रदेश राज्यामधलं गाझियाबाद शहर आहे आणि त्या शहराची जी महानगरपालिका आहे गाझियाबाद महानगरपालिका, ही देशातली पहिली अशी महानगरपालिका ठरली आहे ज्यांनी हे ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड काय केलेले आहेत तर खरेदीसाठी, विक्रीसाठी काढलेले आहेत। कशासाठी हे ग्रीन बॉन्ड तयार केले जातात तर एक लक्षात घ्या, ग्रीन बॉन्ड जर एखादं गव्हर्नमेंटल इन्स्टिट्यूट काढत असेल तर त्यामागचं मेन पार्श्वभूमी अशा असते, कचरा व्यवस्थापन असेल, शहर स्वच्छता असेल किंवा पाण्याचं व्यवस्थापन असेल, यापैकी कोणतंही काम करण्यासाठी जो निधी लागतो तो निधी उभारण्यासाठी अशा प्रकारचे ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड काढता येऊ शकतात। आणि गाझियाबाद महानगरपालिकेनं पाण्याच्या शाश्वत विकासासाठी ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड काढलेले आहेत। आता एक्सपेक्टेड काय आहे गाझियाबाद महानगरपालिकेला, तर या ग्रीन म्युनिसिपल बॉन्डच्या विक्रीमधनं जवळपास 150 कोटी रुपये उभे केले जातील। आणि उभे झालेले 150 कोटी रुपये कशासाठी वापरले जातील तर ते मात्र गाझियाबाद महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पाण्याच्या व्यवस्थापनासाठी हा पैसा वापरला जाईल। मग आजपर्यंत भारतातल्या अशा कोणत्या महानगरपालिकेनं अशा प्रकारचे ग्रीन बॉन्ड काढले होते का तर नाही आहे। तर भारतातली पहिली जर महानगरपालिका कोणती असेल जी ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड तयार केली होती आणि ते पण कशासाठी, पाणी व्यवस्थापनासाठी, तर पाण्याच्या मॅनेजमेंटसाठी ग्रीन बॉन्ड तयार करणारी आणि विक्री करणारी जर पहिली महानगरपालिका कोणती असेल तर ती मात्र गाझियाबाद महानगरपालिका आहे। आणि वर्ष 2025 मध्ये जे चर्चेत ठिकाणापैकी एक गाझियाबाद महानगरपालिका जी राहिली ती या कारणामुळेच आहे। पण याच्यासोबत एक पॅचअप मध्ये माहिती सांगतो, जर चुकून आयोगाने 2023चा पॅचअप या विधानाला दिला तर तेही आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। 2023चा पॅचअप का माहीत असणं गरजेचं आहे तर त्याचंही कारण असं आहे की 2023 मध्ये जी मुंबई महानगरपालिका आहे, जिला आपण बृहन्मुंबई या नावाने सुद्धा ओळखतो, आणि मुंबई महानगरपालिका भारतातील नाहीये तर आशिया खंडातली पहिली अशी महानगरपालिका आहे जिने वातावरण कृती आराखडा तयार केला होता। आणि वातावरण कृती आराखडा तयार करणारी आशिया खंडातली पहिली महानगरपालिका असण्याचा मान जर कोणत्या महानगरपालिकेला जात असेल तर तो मात्र मुंबई महानगरपालिकेला। पण हे बॉन्ड वातावरण कृती आराखडा हा 2023 साली मुंबई महानगरपालिकेनं तयार केला होता। जर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं जर बहुविधानात्मक प्रश्न विचारला गेला तर या दोन पॉसिबिलिटीज आहेत। हे तर एक वन लाइनर मध्ये सरळ प्रश्न विचारला जाईल जे 2025 ची घटना आहे, आणि बृहन्मुंबईवरती प्रश्न काय विचारला जाईल की ते महाराष्ट्रातलं शहर आहे आणि आपण एमपीएससी ची एक्झाम देणार आहोत। आणि जर आयोगाला वाटलं की महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातनं एखादा आणखीन दुसरं ठिकाण विद्यार्थ्यांना माहीत आहे का नाही, तर मुंबई महानगरपालिका यासाठी फेमस आहे की ही आशिया खंडातली पहिली आहे। फक्त भारतातली आहे का, नाही आहे, आशिया खंडातली पहिली आहे जिने वातावरण कृती आराखडा काय केली होती, तयार केली होती।
या अगोदर कोणत्याच देशातल्या कोणत्याच शहराच्या कोणत्याच महानगरपालिकेनं अशा प्रकारचा वातावरण कृती आराखडा काय केला नव्हता, तयार केला नव्हता. त्यामुळे मुंबई महानगरपालिका चर्चेत होती 2023 साली. याशिवाय आणखीन एक लक्षात ठेवा, जर आता एवढी चर्चा निघालीच आहे ठिकाणाची, तर यासोबत मुंबई आणि हैदराबाद हे भारतातलं पहिलं असं शहर आहे ज्याला ट्री सिटीचा दर्जा देण्यात आलेला होता. आणि ट्री सिटी दर्जा प्राप्त असणारं जर भारतातलं पहिलं शहर कोणतं असेल तर ट्री सिटीचा दर्जा प्राप्त करणारं पहिलं शहर आहे हैदराबाद. हैदराबादच्या नंतर जर कुणाला असेल तर मुंबई शहराला आहे. आणि ऍज पर माय नॉलेज आतापर्यंत फक्त भारतातल्या या दोन शहरांनाच ट्री सिटीचा दर्जा दिला गेला आहे. पहिलं शहर आहे हैदराबाद आणि दुसरं आहे मुंबई. मुंबई महानगरपालिका वातावरण कृती आराखड्यासाठी आशिया खंडातली पहिली आहे. आणि 2025 ओरिएंटेड गाझियाबाद महानगरपालिका ही देशातली पहिली महानगरपालिका करते जी की ग्रीन बॉन्ड काय करत असते, तयार करत असते. त्यामुळं सद्यस्थितीला गाझियाबाद चर्चेत आहे का, तर गाझियाबाद उत्तर प्रदेश राज्यात आहे आणि त्या कारणामुळे सध्या चर्चेत राहिलेलं ठिकाण आहे. या दृष्टिकोनातनं एवढा एक घटक यातला लक्षात ठेवा. दुसरं एक राहिलेलं आहे ठिकाण जे चर्चेमध्ये आहे वर्ष 2025 मध्ये इन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातनं. तसं हे दोन कारणासाठी चर्चेत आहे, पण पहिलं कारण तर आम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि ते आहे राज्य मध्य प्रदेश राज्य, जे की इन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातनं चर्चेमध्ये राहिले. मध्य प्रदेश राज्य कशामुळे चर्चेत आहे तर ते लक्षात ठेवा. RTFES लागू करणारं भारतातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे मध्य प्रदेश. आता ही RTFES म्हणजे काय आहे, मला काही आयडिया? मला काही आयडिया यायची? रियल टाइम फॉरेस्ट ऍक्शन सर्व्हिस. रियल टाइम फॉरेस्ट ऍक्शन सर्व्हिस. जंगलामध्ये वृक्षतोड होते का नाही? होते. कशी होते? अशीच होते म्हणावं. कशी होते? कशी होते? अगोदर काय घेऊन जावं लागतं? कुऱ्हाड घेऊन जावं लागतं का मिशन घेऊन जावं लागतं? मशीन घेऊन जावी लागतील. मग आता तिथं झाडं तोडताना कोणाला कळणार आहे तोडायला लागलेत? मग फॉरेस्ट ऑफिसरला. तो झोपलेला असेल तर म्हणजे रात्री तोडल्यास काय सांगता येतं? आवाज येत आहे की सर म्हणावं, मग आवाज आला की त्यांना कळतंय की सर म्हणावं. हा, गाड्या वगैरे वाजल्यास काय आहे, हे जे रिअल टाइम फॉरेस्ट ऍक्शनची आता स्कीम लावली ही मध्य प्रदेश राज्य हे लागू करणारं पहिलं राज्य आहे. बट हे AI बेस्ड आहे. कसं आहे? AI बेस्ड. आता हे AI बेस्ड ही स्कीम जी लागू केली गेली आहे मध्य प्रदेश राज्याकडून, याचं कारण काय माहितीये का? जंगलाचं संरक्षण करणे हे त्याचं एकूण मध्ये उद्देश आहे. जंगलाचं संरक्षण म्हणजे काय? जसं महाराष्ट्रात तपोवनामधल्या 1800 झाडं काढायची आहेत, बरोबर का चूक? काढलं तर काय होईल? मोकळी जागा होईल, मस्त होईल, कुंभमेळा होईल का? होणार नाही. ठीक. तर जे लोक वृक्षतोड वगैरे करत आहेत ते ऍक्शन लगेच सरकारला कळावी यासाठी ही एक AI बेस्ड टेक्नॉलॉजी मध्य प्रदेशने वापरलेली आहे. याला शॉर्टकट मध्ये म्हणतात RTFES. आणि आयोग अशा प्रश्नाला वन लाइनर मध्येच विचारत असतं. त्यामुळे लक्षात ठेवा की मध्य प्रदेश सध्या कोणत्या कारणामुळे 2025 ला इन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातून चर्चेत आहे. बाकी आणखीन बऱ्याच अँगलने वेगवेगळ्या चर्चेत आहे, पण इन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातनं RTFES रिअल टाइम फॉरेस्ट ऍक्शन सर्व्हिस AI बेस्ड लागू करणारं जर भारतातलं पहिलं राज्य कोणतं असेल तर पहिलं राज्य आहे ते मात्र मध्य प्रदेश. यानंतर असंच एक दुसरं राज्य चर्चेत आहे वर्ष 2025 मध्ये आणि त्या राज्याचं नाव आहे उत्तराखंड. उत्तराखंड का चर्चेत आहे? नॅशनल किंवा इंटरनॅशनल योगा डे कोणत्या तारखेला? 21 जूनला आहे. 21 जूनच का?
नॅशनल योगा डे 21 जूनलाच का? काय झालं? काय म्हणलास वागा? आवाज नाही आला रे. काय म्हणलास? माझ्यापर्यंत आवाज तरी येऊ दे. रामदेव बाबाचा जन्म झालता. अरे वाघ, तू रामदेव बाबाची कुंडली वाचून आलास काय की वाटलं मला? काय विचार आहे, जायचंय का अन्याय होऊन? 21 जून कोणता दिवस आहे? भूगोल मध्ये ऐकला असाल, वाचला असाल. कोणता दिवस आहे? सर्वात मोठा दिन आहे म्हणून आंतरराष्ट्रीय योगा दिन कधी आहे? 21. एक इन्व्हायरमेंटच्या बाहेर जाऊन एक लक्षात ठेवा, योगा धोरण लागू करणारे योग धोरण लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य उत्तराखंड आहे. ठीक, योग धोरण लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे? उत्तराखंड आहे. ते झालं एकूण मध्ये. उत्तराखंड 2024 मध्ये आणखीन एका कारणासाठी चर्चेत राहिला होता. एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातनं काय विषय राहिला होता? तर उत्तराखंड हे भारतातलं पहिलं असं राज्य होतं, त्याला मराठीत म्हणावं सकल हरित, काय मराठीत काय म्हणतात रे बाबा, हरित उत्पाद निर्देशांक जाहीर करणारं भारतातलं पहिलं राज्य, ज्याला म्हणावं ग्रॉस इन्व्हायरमेंटल प्रोडक्ट इंडेक्स. ग्रॉस इन्व्हायरमेंटल प्रोडक्ट इंडेक्स. आम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये कन्सेप्ट माहित असेल, कोणता कोणता माहित आहे? जीडीपी माहिती आहे? माहित आहे का नाही? काय जीडीपी मध्ये? हा, जीडीपी मध्ये काय करतात एवढं सांगा. जीडीपी मध्ये काय मोजतात? देशांतर्गत उत्पादित वस्तू आणि सेवांचं मूल्य. आता उत्तराखंड राज्यानं काय केलं होतं ते सांगतो. उत्तराखंड राज्याने असं म्हटलं की केवळ आर्थिक फायदा किंवा आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक विकास म्हणजे विकास नाहीये. कारण ज्या वेळेस जागतिक स्तरावर 1944ला जीडीपी हा कन्सेप्ट मान्य झाला, पण प्रत्येक देशाचा विकास बघत असताना, आर्थिक दृष्टिकोनातनं पाहत असताना जीडीपीला सर्वमान्य मान्यता दिली गेली आणि 1944 पासून जीडीपीच्या आधारावरती देशाचा प्रदेशांचा विकास मोजायला सुरुवात झाली. पण ज्या वेळेस जीडीपी कॅल्क्युलेट केला जात आहे, तो जीडीपी कॅल्क्युलेट करत असताना केवळ गुड्स अँड सर्व्हिसेस जेवढे काही उत्पादित होत आहेत त्याचं जे मूल्य आहे त्या मूल्यांचं एकूण म्हणजेच तो त्या देशाचा काय आहे? जीडीपी आहे. पण या वस्तू आणि सेवा निर्माण करत असताना पर्यावरणाचा नाश होत असेल का होत नसेल? 100% होत असेल. शिवाय ज्या जीडीपीतनं गुड्स अँड सर्व्हिसेस निर्माण करून जो तुम्ही तुमचा विकास करत आहात, हा विकास क्षणिक आहे का शाश्वत आहे? ही गोष्ट जीडीपी काउंटच्या आधारावरती सांगता येऊ शकते का? सांगता येऊ शकत नाही. इव्हन एक सायमन कुझनेट्स नावाचा अर्थतज्ञ आहे आणि या सायमन कुझनेट्स नावाच्या अर्थतज्ञाने असं म्हटलं होतं की बाबा 1944 पासून जग भलेही या जीडीपीच्या आधारावरती जगाचा विकास कॅल्क्युलेट करत असेल किंवा देशाचा विकास कॅल्क्युलेट करत असेल, पण ज्यावेळेस तुम्ही जीडीपी काउंट करत आहात त्यावेळेस पर्यावरणाचा होणारा नाश असेल किंवा तुमच्याकडून साधला जाणारा विकास असेल, हा विकास शाश्वत आहे का नाही हे जीडीपी अंतर्गत सांगता येऊ शकतं का? सांगता येऊ शकत नाहीये. एक्झॅक्टली सायमन कुझनेट्स जे म्हणत आहेत त्या गोष्टींना कॅल्क्युलेट करण्यासाठी वर्ष 2024 मध्ये उत्तराखंड राज्यानं काय केलं, तर उत्तराखंड राज्याने एक सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सुरू केली की सकल हरित उत्पाद निर्देशांक. जसं भूतानने आनंदी निर्देशांक काढला होता, म्हणजेच आनंदी निर्देशांक म्हणजे त्याने जो कुठला जसा जीडीपी मोजला जातो तसा त्याने ग्रॉस हॅपीनेस प्रोडक्ट असाही काढला होता आणि तो भूतानने काढला होता. किती आनंदी आहेत लोक याच्या आधारावरती त्याने देशाची किंमत किंवा देशाचं महत्व ओळखलं होतं. तसं उत्तराखंड राज्याने एकूण जीडीपी कॅल्क्युलेट न करता हा सकल हरित उत्पाद ज्यामध्ये
तुम्ही जितकी काही कमाई संबंध वर्षात केलात, ही कमाई करत असताना पर्यावरणाचा होणारा नाश आणि याशिवाय तुम्ही केलेला विकास किती शाश्वत आहे याचं सुद्धा डिप्रिशिएशन यामध्ये धरलं गेलं. आणि ह्या सर्वांना काउंट करून उत्तराखंड राज्याने वर्ष 2024 मध्ये सकल हरित उत्पाद इंडेक्स तयार केला. आणि सकल हरित उत्पाद इंडेक्स किंवा निर्देशांक तयार करणारं भारतातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य जर कोण ठरलं असेल तर ते मात्र उत्तराखंड ठरलं. पण उत्तराखंड 2025 मध्ये एन्व्हायरमेंटच्या दृष्टिकोनातनं आणखीन एका कारणासाठी चर्चेत आहे. आणि ते कोणत्या कारणासाठी चर्चेत असेल तर ते मात्र फॉरेस्ट इकोसिस्टीमच्या बाबतीत चर्चेमध्ये राहिलेलं आहे. आणि केलंय काय, याला फॉरेस्ट इकोसिस्टीमला मराठीमध्ये म्हणतात वन परिसंस्था. ओके, या फॉरेस्ट इकोसिस्टीमला त्याने डायरेक्ट जर कशाशी जोडला असेल तर या जीएपीशी जोडलेला आहे किंवा जीडीपीशी जोडलेला आहे. म्हणजे हे उत्तराखंड राज्याने पहिल्यांदा अशी गोष्ट केली आहे की परिसंस्था ज्या आहेत, विशेषतः वन परिसंस्था, याला आपल्या जीडीपी मध्ये काय केलेलं आहे, जीडीपीशी जोडलेला आहे. आणि फॉरेस्ट इकोसिस्टीमला जीडीपीशी जोडणार फक्त भारतातलंच नाही तर जगातलं पहिलं राज्य जर कोणतं ठरलं असेल वर्ष 2025 मध्ये तर ते मात्र उत्तराखंड राज्य आहे, जे 2025 मध्ये फक्त भारतातलंच नसून तर कशातलं आहे, जगातलं पहिलं असं राज्य आहे ज्याने याला फॉरेस्ट इकोसिस्टीमला जीडीपीशी कनेक्ट केलेलं आहे. मग आता उत्तराखंड राज्य त्याच्या प्रदेशाचा जीडीपी कॅल्क्युलेट करत असताना, गुड्स अँड सर्व्हिसेस निर्माण करत असताना जेवढं काही पर्यावरणाचा नाश झाला आहे त्याचं डिप्रिशिएशन काढेल, म्हणजे घसरण धरेल. त्याला मुळात तो कॅल्क्युलेट करत असताना उत्पादनामध्ये कॅल्क्युलेट करणार नाहीये. आणि अशी गोष्ट करणारं जर भारतातलं पहिलं राज्य कोणतं असेल तर ते सुद्धा उत्तराखंड आहे. याशिवाय उत्तराखंड आणखीन पॉलिटीच्या दृष्टिकोनातून चर्चेत राहिलं होतं का, तर राहिलं होतं. आणि याचं कारण आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं जर पहिल्या क्रमांकाचं राज्य जर कोणतं असेल तर उत्तराखंड भारतातलं पहिलं राज्य आहे ज्याने भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू केला आहे. विशेष गोष्ट अशी आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं जर भारतातलं एकूण मध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य असेल तर एकूण मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. पण स्वतंत्र उत्तर भारतातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे. हे कसं काय असं आहे, तर जसं गोवा भारतामध्ये आहे किंवा भारतात येण्याच्या अगोदरपासून गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे. म्हणजे भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदरपासूनच गोव्यामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. गोवा भारतात आला तरीही तिथं युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू आहे का, तर 100% आहे. मग स्वतंत्र पूर्व काळात फक्त गोवा एकमेव राज्य होतं. स्वतंत्रोत्तर काळात गोवा आणि उत्तराखंड हे दोन राज्य आहेत. पण स्वतंत्र उत्तर भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं भारतातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं ठरलं असेल तर ते मात्र उत्तराखंड राज्य ठरलेलं आहे. मग आता प्रश्न एक असा तयार होऊ शकतो की बाबा उत्तराखंड राज्याचा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा आराखडा तयार करण्यासाठी जी समिती स्थापन केली गेली होती ती समिती जर कोणती असेल तर त्या मात्र न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई समिती. न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई समिती हे त्यांचं काय आहे, तर ते मात्र या समितीचं नाव आहे. ज्या समितीने उत्तराखंड राज्याच्या युनिफॉर्म सिव्हिल कोडचा आराखडा काय केला होता, तयार केला होता. आणि याशिवाय या बाकी कारणासाठी वर्ष 2025 मध्ये उत्तराखंड राज्य काय राहिलेलं आहे, चर्चेत राहिलेलं आहे. मग माझं वैयक्तिक मत, मी जर स्टुडंट म्हणून ग्रुप बी ची तयारी करत असेल तर यातल्या दोन सगळ्यात महत्वाच्या गोष्टी मी हायलाईट ठेवल्या असत्या. पहिलं योग धोरण आणि दुसरी गोष्ट मात्र फॉरेस्ट इकोसिस्टीम. आता याच्यावरती दोन अँगलने प्रश्न येण्याची पॉसिबिलिटी आहे. पहिला अँगल तर सरळ सोपा सहज आहे, जसं की तुम्हाला सरळ सेवेला वन लाईनर टाईप प्रश्न विचारला जातो तसा विचारला जाऊ शकतो. आणि कुठे विचारला जाऊ शकतो, वन लाईनर जर प्रश्न विचारला गेला तर तो मात्र फॉरेस्ट इकोसिस्टीम वरती विचारला जाईल. कारण फॉरेस्ट इकोसिस्टीम वरती प्रश्न का विचारला जाईल, तर हे भारतातलंच नाही तर जगातलं कितव्या क्रमांकाचं राज्य ठरलंय, पहिल्या क्रमांकाचं. मग त्या अँगलने त्याच्यावरती प्रश्न येणं काही नवीन नाहीये. आणि वन लाईनर आला तर बट मॅक्स पॉसिबिलिटीज अशा आहे की उत्तराखंड राज्य बऱ्याच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. 2025 मध्ये
सगळ्यात दोन महत्वाच्या हायलाइटेड गोष्टी आहेत. एक, योग धोरण. योग धोरणाला एवढं हायलाइट का करत आहे याचं कारण आहे, योग दिन हे 21 जून हा आंतरराष्ट्रीय दिवस भारताच्याच प्रस्तावामुळे सुरू झालेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट, अजून केंद्र सरकारने आपली स्वतःची योगा पॉलिसी आणली नाही, पण केंद्राने आणण्याच्या अगोदर भारतामध्ये एखाद्या राज्याने जर योग पॉलिसी आणली असेल आणि याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जर हायलाइट केलं गेलं असेल तर 100% हेही विधान तितकंच महत्वाचं आहे जितकं फॉरेस्ट इकोसिस्टीम महत्वाचं आहे. मग इथं पॉसिबिलिटी अशी आहे की आयोगाचा सध्याचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड असा आहे की कमीत कमी प्रश्नामध्ये जास्तीत जास्त डाटा विद्यार्थ्यांना विचारला जावा. मग आयोग काय करतं, वरील फक्त एकच विधान देतं, खालीलपैकी कोणते विधान उत्तराखंड राज्याबाबतीत चुकीचे आहे किंवा बरोबर आहे. आणि याच्यामध्ये हे सर्व विधान 1 क्रमांक 2 क्रमांक 3 क्रमांक म्हणून देऊ शकतं आणि तुम्हाला चारही गोष्टींचा डेटा एकत्र एकाच प्रश्नामध्ये केवळ उत्तराखंड प्रश्नामध्ये शब्द टाकून विचारला जाऊ शकतो का, तर 100% विचारला जाऊ शकतो. म्हणजे आयोगाची जे सध्याचा ट्रेंड आहे तो ट्रेंड असा आहे की प्रश्न कमी आणि डाटा मात्र कसा विचारला पाहिजे, जास्तीत जास्त विचारला पाहिजे. आणि जेवढे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करत आहेत याने फक्त एवढंच लक्षात ठेवा की वन लाइनर मध्येच प्रश्न येईल आणि ज्याला काहीच सुचणार नाही त्यांना फक्त फेकण्यासाठी एक लॉजिक सांगतो. जर कोणतीही गोष्ट एन्व्हायरमेंट रिलेटेड विचारली गेली तर मॅक्स पॉसिबिलिटी असते त्याचं उत्तर उत्तराखंडच असतं. त्याचं उत्तर काय असतं, उत्तराखंडच असतं. जर तुम्हाला तो प्रश्न अनोळखीचा असेल तर फेकताना काय फेकावं, तर फेकताना उत्तराखंड फेकावं. काय फेकावं, उत्तराखंड. कारण हे लॉजिक माहीत असणं गरजेचं आहे. खरंच सांगलो मी, कारण जेव्हा तुम्ही प्रश्न असाही सोडणार आहात त्यावेळेस 90% पॉसिबिलिटी जे आहे ते समजणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. केवळ तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही या आधारावरती ते प्रश्न तुम्ही सोडून येणार आहात का, नाही. तुम्ही फीस भरताना पैसे कमी भरलेत का, नाही. पैसे सरकारचे पूर्ण भरलात का अर्धे भरलात, पूर्ण. मग प्रश्न पण किती सोडवायचे, पूर्ण. आपण पैसे दिल्यात किती, पूर्ण. ती लॉजिक ठेवू नका, मी विनोद बुद्धीनं सांगत आहे. बट मॅक्झिमम काय असले पाहिजे, मॅक्झिमम अटेम्प्ट असायला पाहिजेत. ज्या वेळेस अटेम्प्ट कमी होत आहेत त्यावेळेस असे काही जुगाड माहीत असणं गरजेचं आहे का, तर 100% गरजेचं आहे. उत्तराखंड यामुळे चर्चेत राहिलं होतं का, 100% राहिलं होतं. मध्य प्रदेश राज्य आणखीन दुसऱ्या एका कारणामुळे चर्चेत आहे आणि ते चर्चेत असण्याचं कारण जर सध्या काय असेल तर ते आहे माधव व्याघ्र प्रकल्प. किती लोकांना माहिती आहे माधव व्याघ्र प्रकल्प कितव्या क्रमांकाचा आहे, कितव्या क्रमांकाचा आहे सांगा. कुणी ऐकण्यात असेल वाचण्यात असेल तर 58व्या क्रमांकाचं आहे. ठीक. तुम्हाला काय वाटतंय, आयोग असला क्रमांक विचारेल, विचारेल वाटते, नाही. बर, कोणत्या राज्यात, मध्य प्रदेश. आता माझा एक प्रश्न आहे, मध्य प्रदेश मधल्या कोणत्या जिल्ह्यात आहे, मध्य प्रदेश मधल्या कोणत्या जिल्ह्यात आहे, शिवपुरी जिल्ह्यात आहे. कुठल्या जिल्ह्यात आहे, शिवपुरी जिल्हा. मध्य प्रदेश राज्यातला हा कितवा व्याघ्र प्रकल्प आहे, मध्य प्रदेश राज्यातला हा कितवा व्याघ्र प्रकल्प आहे. फॅक्च्युअल डेटा आहे म्हणून थोडस तोंडी सांगत आहे, बट आयोग कुठे काय स्कीम लागू करतो ते स्कीम मी सांगतो पुढे. कितवा, 7वा. हा मध्य प्रदेश राज्यातल्या 9व्या क्रमांकाचा व्याघ्र प्रकल्प आहे. कितव्या क्रमांकाचा, 9व्या क्रमांकाचा. महाराष्ट्रात किती व्याघ्र प्रकल्प आहेत, महाराष्ट्रात किती आहेत, अरे सांगा रे वाघावनो, 6 आहेत. आंतरराष्ट्रीय वाघ दिन कधी असतो सांग वाघा. तुला रामदेव बाबाची कुंडली माहित आहे, तुला वाघाची कुंडली माहिती आहे का नाही ती सांग आता. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी असतो, 29 जुलैला असतो. कधी असतो, 29 जुलैला असतो. सरळ सेवेचे आवडते प्रश्न आहेत. ठीक आहे, काही अडचण नाही. आता प्रश्न असा आहे,
की हा व्याघ्र प्रकल्पाचं क्षेत्रफळ किती आहे. हा फक्त फॅक्च्युअल डेटा आहे म्हणून मी तेवढंच अगोदर घेतोय. जे तुम्ही हायलाइटेड वाचतात बीट, त्याचं क्षेत्रफळ आहे 165.32 स्क्वेअर किलोमीटर. किती आहे? 165.32 स्क्वेअर किलोमीटर. ठीक. आता हा पण महत्वाचा मुद्दा नाहीये, मास्तर महत्वाचा आहे काय याच्यात? हे महादेव व्याघ्र प्रकल्प 2025 ला नोटिफाईड आहे. ठीक. हा खरं तर मुळात महादेव राष्ट्रीय उद्यान आहे आणि त्याच्यामध्येच आता व्याघ्र प्रकल्प तयार केला जात आहे. हे महादेव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते 1956 साली नोटिफाईड आहे. कधी? 1956 साली नोटिफाईड आहे. आणि विशेष गोष्ट अशी आहे की मध्य प्रदेश राज्यामधलं हे पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे ज्याला अधिसूचित करण्यात आलेलं होतं. म्हणजे मध्य प्रदेश राज्यातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान हे महादेव राष्ट्रीय उद्यान आहे. आणि याच महादेव राष्ट्रीय उद्यानाच्या अंतर्गत जो आता नवीन तयार झालेला व्याघ्र प्रकल्प आहे तो कोणता आहे? महादेव व्याघ्र प्रकल्प आहे, जो कितव्या क्रमांकाचा आहे? 58व्या क्रमांकाचा आहे एकूण भारतामधला. आणि मध्य प्रदेश राज्यातला कितवा असेल तर तो मात्र 9व्या क्रमांकाचा आहे. पण प्रश्न असा तयार होतो की व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात झाली का आणि कशासाठी झाली? व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात एवढ्यासाठी झाली होती की जगामध्ये जे काही वाघ आहेत, वाघ म्हणतोय मी, ठीक, वाघ म्हणजे जंगलातलाच वाघ, स्वभावाने वाघ नाही, ठीक, जंगलातलेच वाघ, असं मॅक्झिमम जगातल्या एकूण 13 देशामध्ये आढळतात. आणि 13 देशापैकी सगळ्यात जास्त वाघ जर कुठे आढळत असतील तर ते मात्र भारतामध्ये आढळतात. आणि भारतात सगळ्यात जास्त जर कोणत्या राज्यात आढळतात असतील तर ते मात्र मध्य प्रदेश म्हणा, नाही तर महाराष्ट्र म्हणचाल, ठीक, कुठे आढळतात? मध्य प्रदेशमध्ये आढळतात. परत एकदा मध्य प्रदेश हायलाइटेड आहेच त्या गोष्टीसाठी. पण आता प्रश्न असा आहे की 2006 साली जेव्हा भारतातल्या वाघांची गणना केली गेली त्यावेळेस भारतातल्या वाघांची संख्या होती 1411. पण कधीचा आकडा आहे? 2006चा. आता मुळात प्रश्न असा तयार होतो की वाघांचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी व्याघ्र प्रकल्प नावाचा एक प्रोजेक्ट भारतात सुरू केला जावा. हा पहिल्यांदा विचार जर कोणाच्या मनात आला असेल तर तो आला होता कैलास सांकला यांच्या मनात. आणि कैलास सांकलाने सांगितलं होतं की बाबा भारतात वाघांचं जतन झालं पाहिजे, कारण जगातल्या वाघांची संख्या मॅक्झिमम कुठे आहे? भारतामध्ये आहे. मग या विचारातून 1973 साली इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या आणि यांच्याच कार्यकाळामध्ये कैलास सांकलाच्या विचारानुसार भारतात 1973 ला टायगर प्रोजेक्टची सुरुवात झाली, ज्याला आपण काय म्हणतो? व्याघ्र प्रकल्प म्हणतो. मग एक्झॅक्टली ही व्याघ्र प्रकल्प का सुरुवात झाली? याचं कारण तेच होतं की वाघांचं काय करणे? रक्षण करणे. आणि 1973 पासून जर स्टील डेट म्हणजे 2025 पर्यंत जर मी विचार केला तर असे एकूण 58 व्याघ्र प्रकल्प उभे केले गेले, ज्यातला 58व्या क्रमांकाचा म्हणजे सध्यापर्यंतचा शेवटचा हा महादेव व्याघ्र प्रकल्प आहे. मग आता रिसेंटच्या जनगणनेनुसार नाही, वाघांच्या संख्येनुसार भारतातल्या वाघांची संख्या जर अप्रॉक्स किती असेल तर मॅक्झिमम 3962 वाघ आढळतात असं म्हटलं जातं. बट त्याचं ऍव्हरेज जर काढलं मिनिमम आणि मॅक्झिममचं तर असं सांगितलं जातं की 3682 वाघ हे सध्या भारतात राहतात. आणि यापैकी मॅक्झिमम वाघ जवळपास मध्य प्रदेशमध्ये 758 किंवा 756 वाघ हे मध्य प्रदेश राज्यामध्ये पाहायला भेटतात. मध्य प्रदेश वाघांच्या संख्येबाबतीत अव्वल क्रमांकाचं राज्य आहे का? आहे. आणि ग्रुप बी अँड सी ला जर जात असाल तर आयोगाचा हा सर्वात आवडता प्रश्न आहे, तो लक्षात असू द्या. मग आता वाघांच्या संख्येबाबतीत भारतातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशमध्ये हे 9व्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे, जे 2025 ला काय झाले? नोटिफाईड झाले. मध्य प्रदेश नंतर नंबर 2 ला जर कोण असेल तर उत्तराखंडचं राज्य आहे. आणि उत्तराखंडमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वाघ आम्हाला पाहायला भेटतात. उत्तराखंड नंतर नंबर 3 ला जर कोण असेल तर ते आहे कर्नाटकानंतर नंबर 4 ला आहे महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 444 वाघ पाहायला भेटतात. आणि यानंतर एक आहे तामिळनाडूमध्ये असलेल्या वाघांची संख्या जवळपास 308 आहे. आणि 308 वाघ तामिळनाडूमध्ये पाहायला भेटतात. म्हणजे वाघांच्या संख्येबाबतीत भारतातले 5 टॉप स्टेट आहेत: मध्य प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडू. आता माझ्या माहितीनुसार भारतात असं कुठलं राज्य आहे का
ज्या राज्यामध्ये एकही वाघ नाही, तर लास्ट टाइमच्या रिपोर्टनुसार एक राज्य आहे, ते मात्र मिझोराम. ह्याचं लक्षात ठेवणं काम सोपं आहे. ज्या राज्याच्या नावामध्ये राम आहे तिथं वाघ नाहीये, एवढंच लक्षात ठेवा. ज्या राज्याच्या नावामध्ये काय आहे, राम आहे, त्या राज्यात काय नाहीये, वाघ नाहीये. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, यांची काउंटिंग करतात म्हणजे त्यांना जाऊन विचारतात का मास्तर? जसं लोकसंख्या मोजायला आली, तुमच्या घरात किती जण राहतात, काय करतात, तसा काही यांचा शॉर्ट. यांची काउंटिंग कशी केली जात असेल वाघांची? टॅग लावून, ड्रोन लावून. ड्रोनचा कोण आहे बाबा? लोकांचे फुकटचे लग्न लय केलेस का म्हणतो तू? हा, कोण आहे ड्रोनचा? हे बर, हे ड्रोन वगैरे काही अडचण नाही. खरं तर ही अशीच काउंटिंग होते. फक्त करतात काय सांगतो, कॅमेरा थ्रूच यांची काउंटिंग केली जाते. पण कॅमेरा थ्रू करत असताना पावलाचे ठसे उठतात, कुणाच्या? वाघाचे. आणि त्याच्यावरून अभ्यास केला जातो आणि प्रत्येकाचा ठसा वेगळा असतो. त्याच्या आधारावरती वाघांची काय केली जाते, संख्या मोजली जाते. मग आता 2006 साली वाघांची संख्या होती 1411 आणि ती जवळपास आता कुठपर्यंत आलेली आहे, 3600 पर्यंत आलेली आहे. कशामुळे आलेली आहे? तर हा महादेव जशी व्याघ्र प्रकल्प सुरू झाला तसे व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये सुरू झाले, म्हणून अशा लेवलचं काय झाले, संख्या वाढत गेली. मग आता आयोग इथपर्यंत थांबत नाही. जर 58वा व्याघ्र प्रकल्प करंटमध्ये आता चर्चेत असेल, तर एकूण 58 मध्ये तुम्हाला असा प्रश्न केला जाऊ शकतो की बाबांनो, या 58 पैकी सर्वात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातनं सर्वात मोठा जर व्याघ्र प्रकल्प कोणता असेल, तर भारतातला सर्वात मोठा 58 मध्ये जर कोणता असेल, तर आंध्र प्रदेश राज्यातला कोणता? नागार्जुन श्रीशैल्यम हा भारतातला सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे. नागार्जुन सागर श्रीशैल्यम हा भारतातला 58 पैकी सर्वात मोठा काय आहे, व्याघ्र प्रकल्प आहे. मग तसंच भारतातला सर्वात लहान जर कोणता असेल, तर आसाम मधला ओरंग व्याघ्र प्रकल्प हा भारतातला सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. कुठल्या राज्यातला? आसाम मधला ओरंग व्याघ्र प्रकल्प हा सर्वात कसा आहे, सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प आहे. ओरंग व्याघ्र प्रकल्प, राज्य आसाम हा सर्वात लहान आहे. हे झालं सरळ डेटा. आयोगाला सरळ विद्यार्थ्यांना विचारायचा असेल तर कसला डेटा? सरळ, काहीच नाही. मग आता जर आयोग आणखीन थोडंसं डेप्थ वाढवायचा विचार करत असेल बी आणि सी साठी, तर जास्तीत जास्त प्रश्न आयोग कुठे जाऊ शकतो? एक, जेवढे काही एकूण वाघ भारतामध्ये पाहायला भेटतात त्यापैकी सर्वात जास्त वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आहेत? जसं एकूण वाघापैकी सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहे, तसं कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आहेत? तर जिम कार्बेट या व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वात वाघ आहेत. माझ्या अभ्यासानुसार 293 वाघ जिम कार्बेटमध्ये पाहायला भेटतात. एकूण वाघांच्या संख्येपैकी 293 वाघ जिम कार्बेटमध्ये पाहायला भेटतात. जिम कार्बेट हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. जिम कार्बेट, व्याघ्र प्रकल्प म्हणत नाही, नीट ऐका. जिम कार्बेट हे भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018ला आयोगाने हा प्रश्न टाकला होता की भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे, तर ते आहे जिम कार्बेट. आणि याच व्याघ्र प्रकल्पामध्ये सर्वात जास्त वाघ सुद्धा पाहायला भेटतात का? 100% भेटतात. मग तसंच महाराष्ट्रामध्ये एकूण 6 व्याघ्र प्रकल्प आहेत आणि महाराष्ट्रामधल्या 6 व्याघ्र प्रकल्पापैकी सर्वात जास्त वाघ जर कुठे पाहायला भेटत असतील, तर ते मात्र ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पाहायला भेटतात आणि जवळपास 79 वाघ ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये आहेत. म्हणजे महाराष्ट्रातल्या 444 पैकी 79 व्याघ्र वाघ कुठे आहेत, तर ताडोबामध्ये आहेत. मग आता हा डेटा जो आहे आतापर्यंत मी दिलेला, हा 2025च्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. आयोगाला जर वाटलं जागा कमी आहेत आणि जुन्या विद्यार्थ्यांचा फायदा करायचा आहे, तर आयोग या प्रश्नाला फिरवून विचारतो. कसं फिरवून विचारतो तेही सांगतो. आयोग काहीच करत नाही, व्याघ्र प्रकल्पाला समोर ठेवते हायलाइटेड पॉइंट म्हणून आणि प्रश्न विचारते जोड्या लावामध्ये. काही जोड्या लावामध्ये प्रश्न करत असताना एवढं सोपं काम करते,
तुम्हा सर्वांना माहित असेल वन्यजीव प्राणी संरक्षण, वन्यजीव प्राणी संरक्षण हा कायदा भारतामध्ये लॉन्च झाला 1972ला. लॉन्च किती झाला? 1972ला लॉन्च झालेला आहे वन्यजीव प्राण्याचा वाईल्ड अॅनिमल प्रोटेक्शन ऍक्ट 1972. आणि टायगर प्रोजेक्ट कधी सुरू झालाय? 1973. म्हणजे एक कॉमन लॉजिक असा आहे की जेव्हा भारत सरकारने वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी कायदा लॉन्च केला त्याच्यानंतर हे प्रोजेक्ट सुरू झाले. त्याच्यानंतर हे प्रोजेक्ट काय झाले? सुरू झाले. जसं मी आता म्हणत असताना 1 एप्रिल 1973ला कैलास संकलाच्या संकल्पनेतनं टायगर प्रोजेक्ट भारतात सुरू झाले आणि आज अशी किती आहे? 58 आहे. मग फक्त भारत सरकार वाघांचं संरक्षण करते का? नाहीये ना, आणखीन बाकी अॅनिमलचं सुद्धा करते. मग आता बाकी अॅनिमलचं किंवा वाईल्ड अॅनिमलचं जर भारत सरकार संरक्षण करत असेल तर वेगवेगळ्या प्राण्यांसाठी वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू झाले असतील. मग आयोग प्रश्न टाकताना थोडंसं एक पाऊल पुढे जाऊन प्रश्न कुठे टाकतं? तर प्रश्न इथे टाकतं की तुम्हाला एकीकडे दिले जातील इसवी सन आणि दुसरीकडे दिले जाईल प्राण्यांची नावं आणि विचारलं जाईल की बाबा टायगर प्रोजेक्ट जसा 1973ला सुरू झाला होता तसं मगरीच्या संरक्षणासाठीचा प्रोजेक्ट कधी सुरू झाला होता. आणि प्रश्न असा टाकला जाईल खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा किंवा कोणती जोडी चुकीची आहे किंवा कोणती जोडी बरोबर आहे. ही एकदम वर्साटाईल आणि स्टील याच्या पलीकडे आयोगाची डेप्थ या प्रश्नामध्ये जाऊ शकत नाहीये. मग जसं 1973ला पहिला लॉन्च झाला तसं 1973च्या अगोदरचा एकच असा प्रोजेक्ट भारतामध्ये सुरू होता आणि विशेष म्हणजे तो जम्मू काश्मीर राज्याचा होता. पण इथं आपण मेन्शन करणं गरजेचं आहे आणि तो प्रोजेक्ट हंगुल होता. हंगुल एक प्राणी आहे आणि तो हरणासारखा दिसतो. कसा दिसतो? हरणासाठी. आणि त्याच्या संरक्षणासाठी पहिल्यांदा लॉन्च झालेला प्रोजेक्ट होता प्रोजेक्ट हंगुल. जसा प्रोजेक्ट टायगर आहे आता तसाच कोण होता? हंगुल. पण 1972ला हा ऍक्ट आला आणि 1973ला पूर्ण देश पातळीवरती पहिला प्रोजेक्ट सुरू झाला प्रोजेक्ट टायगर. म्हणजे वाघाच्या संरक्षणासाठी जे प्रोजेक्ट भारत सरकारने सुरू केला तो कधी केला? 1973 साली. त्याच्यानंतर दुसरा प्रोजेक्ट आला तो मात्र 1975 साली आणि 1975ला मगरीच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट क्रोकोडाईल नावाने सुरू झाला होता ज्याची सुरुवात आहे 1975 सालीची. 1975 नंतर 1992 साली प्रोजेक्ट एलिफंट म्हणजे हत्तीच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट सुरू झाला 1992 पासून. त्यानंतर सुरू झालं 2005 मध्ये दुसरा प्रोजेक्ट ज्याचं नाव आहे भारतीय गेंड्याच्या संरक्षणासाठी. म्हणजे प्रोजेक्ट भारतीय गेंडा हा 2005 मध्ये सुरू झाला. यानंतर हिमबिबट्याच्या संरक्षणासाठीचा प्रोजेक्ट जर कधी सुरू झाला असेल तर तो मात्र 2009 मध्ये हिमबिबट्याच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट सुरू झाला. त्याच्यानंतर सिंह याच्यासाठी सुरू झालं 2020 मध्ये. आणि आता हा प्रश्न जोड्या लावामध्ये का विचारला जातो हे सांगतो. आता याचं रिझन असं आहे की तुम्हा सर्वांना माहिती असतील लास्ट टाइम भारतामध्ये चित्ता आणला गेला होता आणि कोणत्या देशातून आणला होता हे सगळं तुम्हाला माहित असेल, नामिबियाकडनं वगैरे. तर 2024 साली भारत सरकारने प्रोजेक्ट चालू केला होता प्रोजेक्ट चित्ता आणि 2024ला सुरू झाला चित्ता. कहाणी सुरू होते 1970च्या हंगुल पासून, थांबते 2024च्या चित्तापाशी. प्रश्न 2024 ओरिएंटेड आहे पण चर्चा 2025 मध्ये व्याघ्र प्रकल्पामुळे आहे. मग आता महाराष्ट्रातले जेवढे विद्यार्थी उगीच जस्ट अभ्यास करत आहेत त्या प्रत्येकाच्या डोक्यात टायगर प्रोजेक्ट आहे जे की सध्या हायलाइटेड पॉइंट आहे. जे विद्यार्थी रिसेंटली एमपीएससी जॉईन केले आहेत त्यांना सुद्धा एवढंच माहिती आहे की प्रोजेक्ट टायगर भारतात चालू झाले आणि 58व्या क्रमांकाचा आहे, 9व्या क्रमांकाचा आहे. एवढं तुम्हाला बेसिक माहिती आहे. खूप जरा डेप्थ गाठला असाल तर एवढंच माहिती असेल 165.32 किलोमीटर एरिया आहे. सर्वात मोठं सर्वात लहान हे तर लहानपणापासून आम्हाला सवयच आहे. पण आयोगाला जर तुमची वर्साटाईल पर्सनॅलिटी जर चेक करायची असेल, प्रोजेक्ट टायगर हे चर्चेत आल्यानंतर जर तुम्ही स्वतःचा मेंदू वापरून भारतात वाघासारखे आणखीन दुसरे कुठले प्रोजेक्ट आहेत का याचा जर शोध घेतला असाल तरच तुम्हाला ही गोष्ट माहित असणार आहे. कारण का 2024 साली भारत सरकारला तेवढा पैसा खर्चून चित्ता भारतात आणण्याचं कारण काय होतं? बरोबर आहे, ज्या जागतिक उपासमार निर्देशांकामध्ये भारताचं स्थान सातत्याने ढासळत आहे त्या भारतातल्या लोकांना खायला देणं महत्वाचं का चित्ता आणणं महत्वाचं आहे? खायला देणं महत्वाचं आहे, तरीही चित्ता आणला जातो. म्हणजे हे तर एवढा हायलाइटेड पॉइंट आहे. मग आता आयोग 2025ला गॅप देतो आणि 2024च्या चित्ता प्रोजेक्टची सुरुवात 2024ची जर असेल तर मग वाघ
मगर, हत्ती, भारतीय गेंडा, हिम बिबटा आणि सिंह यांच्यासाठी प्रोजेक्ट सुरू झालेत का? झालेत. एक्झॅक्ट त्या टायमाला आयोग प्रश्न विचारतो जोड्या लावामध्ये, विषयच क्लोज करतं, बाकी सगळं सगळ्याला माहित आहे. आणि त्याच्यामध्ये आयोग, माझं तर वैयक्तिक मत असं आहे की एक जोडी 100% वाघाची टाकतं म्हणजे टाकतं. कारण महाराष्ट्रातल्या जवळपास एमपीएससी करणाऱ्या 90% विद्यार्थ्यांना माहित असतं की वाघाचा प्रोजेक्ट कधी चालू आहे, 1973 पासून चालू आहे. पण इकडं हत्ती 1992 ला आलता आणि हिम बिबट्या 2009 ला आलता, हे मात्र माहित राहत नाही. आणि एक्झॅक्टली त्या दोन ऑप्शन मध्ये तुम्हाला कन्फ्युज करण्याचं काम आयोग करतं. कारण का, ही सायकोलॉजी असते आयोगाची. प्रश्न वाचला की ओळखीचा वाटतो, दोन ऑप्शन स्किप होत आहेत, फक्त भानगड दोन ऑप्शन मध्ये आहे. तुम्ही आयोगाला असंही म्हणू शकत नाही प्रश्न अवघड होता, आणि तुम्ही असंही म्हणू शकत नाही की प्रश्न एकदम सोपा होता. तुम्ही फक्त स्वतःलाच दोष देतात, आपलं रिव्हिजन कमी पडलं. आपलं काय कमी पडलं? रिव्हिजन. कारण इट्स कॉल्ड ॲज अ सायकोलॉजी. विदाऊट सायकोलॉजीच्या बेस शिवाय पेपर कधीच कॉइन केला जात नाही, हे लक्षात ठेवा. पेपर सेट करण्याच्या स्वप्नात काहीतरी आलतं, वाघ आलता म्हणून वाघावर प्रश्न आला, मग हत्ती आल्यास कशावर प्रश्न, हत्तीवर प्रश्न, असलं नसते होत, कळतं? मग ही डेप्थ आहे. आयोग ज्या वेळेस हे एवढी डेप्थ का जाऊन सांगत आहे, ज्या वेळेस तुम्ही स्वतः सुद्धा मॅगझिन वाचत असाल त्यावेळेस किमान तुमचे लॉजिक या पातळीपर्यंत लागावी लागतात. आणि हे तिथं बसून वाचताना सुद्धा जरी कळालं तरी घटक बऱ्यापैकी होतो का? 100% होतो. पण त्यासाठी थोडासा स्वतःचा वेळ काय करावा लागतो, खर्च करावा लागतो. महादेव व्याघ्र प्रकल्पाच्या दृष्टिकोनातनं वाघांची संख्या माहीत झाली. भारतातले अव्वल राज्य, सगळ्यात जास्त वाघ कोणत्या व्याघ्र प्रकल्पात आहेत ते तर माहितच आहे. पण याच्याशी रिलेटेड भारत सरकारकडून आणखीन जे कुठले ऑदर स्कीम किंवा प्रोजेक्ट चालू आहेत, जसं की हत्ती, वाघ, भारतीय गेंडा, सिंह, चित्ता यांचे इसवी सन सुद्धा आम्हाला माहित असणं काय आहे, गरजेचं आहे. आणि ते तितकंच गरजेचं आहे जितकं व्याघ्र प्रकल्प माहित असणं काय आहे, गरजेचं आहे. मग याच्यामध्ये एकतर चुकीची जोडी ओळखा किंवा जोड्या लावा या टाईपमध्ये प्रश्न येतो. चुकीची जोडी ओळखा म्हणले की आम्हाला जरा प्रश्न अवघड वाटतो. आम्हाला फक्त लहानपणापासून जोड्या जुळवता आल्या, त्याच्यामुळे जोड्या जुळवा हा प्रश्न आला की सोपं वाटते. कारण दोन ऑप्शन स्किप होतात, एक माहित असेल तर दोन ऑप्शन काय होतात, स्किप होतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवा 1970 पासून हे 8-9 प्रोजेक्ट तुम्हाला माहित असणं गरजेचंच आहे. इसवी सनासहित कसलाच संशय नाही. सरळ सेवेला सुद्धा वन लायनर मध्ये हत्तीवरचा प्रश्न विचारला गेलेला आहे. पोलीस भरतीला सुद्धा विचारलेला गेला आहे की हत्तीचा प्रोजेक्ट कोणत्या वर्षी सुरू झाला होता, तर तो 1992 ला, पण तो वन लायनर होता, फक्त हत्तीबद्दल होता. पण एमपीएससी तसं करत नाही, एमपीएससी एकूणच विचारत असते. एमपीएससी काय करत असते, एकूणच विचारत असते. ठीक. तर हा 58वा व्याघ्र प्रकल्प आपल्या लक्षात राहावा अशी अपेक्षा करायला काही अडचण नाहीये. यानंतर 5 मिनिटात होणारा घटक घेतो, जास्त टेन्शन घेऊ नका, मोठा घटक घेणार नाहीये. तुम्हाला कुठला घेऊ 5 मिनिटात व्हायचा? ठीक आहे, साधी प्रश्न विचारतो आधी. वसुंधरा परिषद कधी पार पडली होती? वसुंधरा परिषद माहिती आहे कुणाला? 1972 ला का 92 ला? वसुंधरा परिषद 72 ला पार पडली होती. हा, पृथ्वी परिषद कधी पार पडली होती? लहानपणापासून शिकत आलात ती. रिओ परिषद म्हणतो, तुम्हाला रिओ पाठ असेल. 72 ला, 1992 ला पार पडली होती. जून मध्ये, 4 जून पासून 14 जून 1992 मध्ये ब्राझीलच्या रिओ शहरात 1992 ला ही वसुंधरा परिषद पार पडली होती. तुम्ही जे म्हणत आहात का 1972, लक्षात ठेवा 1972 ची जी परिषद आहे ती स्टॉकहोम परिषद आहे. कोणती आहे? स्टॉकहोम परिषद. आणि एक लक्षात ठेवा, पर्यावरणाच्या बाबतीत जागतिक पातळीवर पार पडलेली जर पहिली परिषद ऑफिशियल कोणती असेल तर स्टॉकहोम परिषद आहे. त्यालाच पर्यावरणाचा मॅग्ना कार्टा असं सुद्धा म्हटलं जातं. बट 1992 ची जी वसुंधरा परिषद आहे तिलाच रिओ परिषद असं सुद्धा म्हटलं जातं. यालाच पृथ्वी परिषद असं सुद्धा म्हटलं जातं. कुठलाही शब्द आयोग वापरू शकतो का? 100% वापरू शकतो, यात संशय नाही. पण या परिषदेमध्ये काय घडलं याच्यावरती मी चर्चा करणार नाही, कारण मला फक्त हा मुद्दा 2025 पर्यंत पुढे आणायचा आहे. काय झालं, 1992 पर्यंत जग पर्यावरणाच्या बाबतीत एवढं काळजीनं वागत नव्हतं जितकं आत्ता काळजीनं वागत आहे. निवांत जगाचं काम काय होतं,
थंडी जर जास्त वाजायला लागली की लाकडं वगैरे जाळणे नाही, सापडलं पोतं घे, पेटी वाग आणि तापत बस, म्हणजे थंडीपासून तुझं संरक्षण होणार आहे. आता पोते जाळायला लागले, कचरा जाळायला लागले, वातावरणातलं CO2 वाढणार आहे का कमी होणार आहे? वाढणार आहे. 1992 पर्यंत लोकांना माहीतच नव्हतं की जागतिक तापमान वाढ कशामुळे होत आहे, याची सुद्धा आयडिया लोकांना होती का? बिलकुल आयडिया नव्हती. मग 1992ला जग पहिल्यांदा एकत्र आलं आणि जगाने असं म्हटलं की आपण एकत्र जर आलो तर काहीतरी चांगला बेनिफिशियल फरक होईल. आणि 1992ला जग एकत्र जेव्हा आलं, या बैठकीमध्ये 3 सगळ्यात महत्वाच्या एग्रीमेंट झाल्या. UNFCCC, त्यानंतर UNCBD आणि यानंतर झाली UNCCD. अशा एकूण 3 एग्रीमेंट झाल्या. तुम्ही जी जागतिक हवामान शिखर परिषद म्हणतात, जागतिक हवामान शिखर परिषद, ती आहे UNFCCC ची, ज्याच्यावरती आता चर्चा मी करणार नाहीये, कारण आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ती परिषद आणखीन पार पडते, त्यावेळेस याच्यावरती आपण चर्चा करू. CBD 2025 मध्ये चर्चेत नाहीये. काय आहे या तिन्हीचा अर्थ एका सांगतो. पहिली अग्रीमेंट जी आहे ती पॅरेंटल अग्रीमेंट आहे. काय म्हणते? युनायटेड नेशन फ्रेमवर्क कॉन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज, वातावरण बदलाबाबतचा पहिला करार आहे. दुसरा आहे युनायटेड नेशन कॉन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधतेबाबतचा करार आहे. आणि तिसरा करार आहे UNCCD, UN म्हणजे युनायटेड नेशन कॉम्बॅक्ट टू कॉन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डिझर्टिफिकेशन, कॉन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डिझर्टिफिकेशन. इट मीन्स वाळवंटीकरण विरोधी करार आहे, वाळवंटीकरण होण्यापासून रोखण्यासाठीचा आहे. मग आता 2025 मध्ये या 3 एग्रीमेंट पैकी प्रत्येक वर्षी हे तर चर्चेतच असतं, वर्ष 1995 पासून आज तागायत 2025 आणि पुढे पण बरीच वर्षे हे चर्चेत असणार आहे. पण आता याच्यावरती मी चर्चा करत नाहीये, तर चर्चा करत आहे UNCCD, जे की वाळवंटीकरण विरोधी करार आहे. आणि वाळवंटीकरण विरोधी कराराचं ही जी मेन पॅरेंटल अग्रीमेंट आहे, याची 16वी बैठक आता पार पडली, ज्याला म्हटलं जातं COP16, ज्याला म्हटलं जातं COP16. आणि COP16 कुणाची आहे तर ती मात्र UNCCD ची आहे. लक्षात ठेवा, UNFCCC याची नाही. आयोग कधी कधी गुगली टाकतं, तुम्हाला COP म्हटलं की एकच आठवते, जागतिक हवामान शिखर परिषद. जागतिक हवामान शिखर परिषद म्हणजे UNFCCC असते. आणि COP16 म्हटलं की CCD चा आहे. त्याच्यामध्ये फार माहिती असणं गरजेचं नाही, पण इथल्या 3 गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ही 16वी बैठक आहे आणि ही 16वी बैठक जी COP16 नावाने ओळखली जाते ती कधी पार पडली तर डिसेंबर 2024 मध्ये पार पडली. कुठे पार पडली तर ते मात्र सौदी अरेबियाच्या रियाद या शहरामध्ये पार पडली. याचं तारीख नाही माहित असलं तरी चालतं, पण लोकेशन माहित असणं गरजेचं आहे. सौदी अरेबियाच्या रियाद मध्ये पार पडली. आणि विशेष गोष्ट अशी आहे की या बैठकीचं खासियत काय आहे, जर उत्तर आणि पूर्व आफ्रिका या प्रदेशाचा जर विचार केला, उत्तर आणि पूर्व आफ्रिका या प्रदेशाचा जर विचार केला तर उत्तर पूर्व आफ्रिका प्रदेशामध्ये पार पडणारी ही CCD ची पहिली बैठक आहे. कितवी बैठक आहे? पहिली बैठक, जी उत्तर पूर्व आफ्रिका प्रदेशात पार पडलेली आहे, जे कॉम्बॅक्ट टू कन्व्हेन्शन डिझर्टिफिकेशन कॉन्व्हेन्शन टू कॉम्बॅक्ट डिझर्टिफिकेशनच्या बाबतची 16वी बैठक, जी कुठे पार पडली असेल तर ती मात्र रियाद, सौदी अरेबिया या शहरामध्ये पार पडलेली आहे. आणि पहिलीच बैठक आहे जी या प्रदेशात काय झालेली आहे, पार पडलेली आहे. बाकी बैठका वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या आहेत, पण उत्तर पूर्व आफ्रिकेमध्ये आतापर्यंत अशी एकही बैठक काय झालेली नाही, पार पडलेली नाहीये. आजच्यासाठी करंटसाठी इथे थांबूया.